हे माझा मितवा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये मामा वल्लरीच्या मोबाईलमधला तो राकेश आणि रियाचा व्हिडिओ बघूनच आता अर्णव आणि ईश्वरीला मोठा पुरावा देणार आहेत, जेणेकरून अंजलीचे घरात यायचे दरवाजे कायमचे खुले होणार आहेत. नेमके कसे आणि काय होणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आपल्या भागाला आता सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो वल्लरीला राकेशवर संशय आलेला होता, म्हणून राकेशचा पाठलाग करून वल्लरीने आता राकेश आणि रियाचा तो गुप्त व्हिडिओ मिळवला होता, ज्यामध्ये राकेश आणि रिया एकमेकांना मिठी मारताना दिसतात, एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसतात. आणि हे सगळं करून वल्लरीला हाच हिशोब करायचा असतो की त्या राकेशला ब्लॅकमेल करायचं. पण मुळात ना हा व्हिडिओ बनवून वल्लरीचा काहीच फायदा झालेला नसतो. वल्लरी जेव्हा हाच व्हिडिओ बनवून राकेशला दाखवते, तेव्हा राकेशने मात्र दुसराच व्हिडिओ दाखवून वल्लरीला ब्लॅकमेल केलेलं होतं. त्यामुळे वल्लरीने मोबाईलमधला तो व्हिडिओ डिलीट केलेला नव्हता, तो तसाच ठेवलेला होता. तिला असं वाटत होतं की तो नंतर व्हिडिओ कामात येईल. होळीच्या दिवशी आता अंजलीला कसं तरी ईश्वरीने आयडिया करून बोलवलेलं असतं, पण आता जेव्हा होळीच्या दिवशी ईश्वरीने बोलवल्यामुळे अंजली आलेली असते, त्यामुळे अंजलीसोबत राकेशही आता आलेला असतो. आणि राकेश जेव्हा येतो तेव्हा वल्लरी आणि राकेशची आता पार्टनरशिप झाल्यामुळे राकेश आणि वल्लरी हे दोघंही जण साईडला जाऊन बोलत असतात. वल्लरी राकेशला म्हणत असते की तुमची समाजसेवा अजून कितीपर्यंत मर्यादित आहे, का एकच ठिकाणी समाजसेवा करताय की अजून बऱ्याच ठिकाणी तुमची समाजसेवा सुरू आहे, कारण जनरली अशी पुरुष एका ठिकाणी न जाता बऱ्याच ठिकाणी जात असतात, म्हणून विचारलं. वल्लरी मुद्दामूनच राकेशची उलट तपासणी घेत असते. त्यावर राकेश म्हणत असतो की माझी एकाच ठिकाणी समाजसेवा सुरू आहे मामी, तुम्ही काळजी करू नका, माझ्याबद्दलची जास्त माहिती डिटेलमध्ये काढायला जाऊ नका, कारण ती कधीही तुम्हाला कुठेच भेटणार नाही, ही अशीच भेटली आहे. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला बघितलं ना कसं मी अडकवून टाकलं आहे, त्यामुळे माझ्याबद्दलची जास्तीची माहिती काढायला जाऊ नका, असं देखील वल्लरीला आता इकडे हा राकेश बोलत असतो. राकेश जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा वल्लरी मात्र आता शांतच राहते. वल्लरीकडे काही ऑप्शन नसतो. वल्लरी आणि राकेश बोलत असतात हे मात्र आता मामाने लांबूनच पाहिलेलं असतं. मामा मात्र आता विचार करतो की या दोघांचं नेमकं चाललं आहे काय, कारण या दोघांना बऱ्याच वेळेला मामानं एकत्र पाहिलेलं होतं, पण हे आता दोघंही जणं बाजूला जाऊन बोलत आहेत, याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि म्हणूनच मामा आता तिथे जातो आणि वल्लरीला आई हाक मारते असं बोलून मुद्दामूनच तिकडनं बोलवण्यासाठी आलेला असतो. तर त्याच वेळेला आता राकेश जो आहे त्यालाही नुकताच फोन आलेला असतो रियाचा, कारण रियाला नेहमीच रात्रीच्याच वेळेला या राकेशची आठवण येत असते आणि म्हणूनच राकेश हा फोनवर बोलण्यासाठी जातो. तर मामा मात्र आता वल्लरीला विचारत असतो की तुमच्या दोघांचं नेमकं काय चाललं आहे. त्यावर वल्लरी म्हणते कुठे काय जावई बापू, मला जनरली त्यांच्या गोष्टीच सांगत होते की अंजलीला तिथे होणारा त्रास याबद्दलच आम्ही डिस्कस करत होतो. त्यावर मात्र आता वल्लरीची उत्तरं मामाला काही पटत नसतात. मामा म्हणतो की उगाच काही पण सांगू नको, पण वल्लरी म्हणते मी कशाला उगाच सांगू, उलट मी विचारत होते त्यांना की अंजलीला तिला काही त्रास तर होत नाही आहे ना, उलट मला असं वाटतंय ना की अंजलीला आपण इथेच बोलवायला हवं, कारण ते स्वतः बोलत होते की अंजली घरातली सगळी कामं करते. मग माझं चांगला उद्देश असतानासुद्धा तुम्ही मला चुकीचं समजताय का, मी जावई बापूंसोबत अजून दुसरं काय बोलणार आहे, असंच वल्लरी आता म्हणत असते. पण इकडे मामाला संशय येत असतो. दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो होळी वगैरे झाल्यानंतर रूममध्ये जाऊन बसतो, कारण आता अर्णवला खूपच विचित्र वाटत असतं. कारण अर्णव आता विचार करतो की ज्या ताईसोबत मी एवढं लहानपणापासून होळी सगळं काही साजरे केले आहे सण, आज तीच ताई माझ्यासोबत बोलत नाही आहे. त्यामुळे त्याला आता मन असं ना त्याचं खायला लागलेलं असतं, त्याला कळत नसतं की काय करू ते, कारण आज त्याच्यासोबत त्याची ताई बोलत नसते आणि त्यामुळे ह्याचं सर्व स्वीकारण हा नालायक माणूस आहे, या माणसामुळेच हे सगळं मला सहन करावं लागते, असंही आता तो म्हणत असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी त्याला शांत करत असते आणि ईश्वरी म्हणत असते की इतके पॅनिक होऊ नका, हेही दिवस जातील, सगळं काही व्यवस्थित घडेल, तुम्ही एवढं लावून घेऊ नका म्हणाला, असंही आता ईश्वरी ही अर्णवला बोलत असते. अर्णवला मात्र या सगळ्याचं वाईट वाटत असतं, कारण आज होळीच्या दिवशी ती आलेली असते, पण ती मात्र आता अर्णवसोबत एकाही शब्दाने बोललेली नसते. का तर याचं कारण असतं राकेशचा अपमान केलेला असतो, या कारणामुळेच ती बोलत नसते, त्यामुळेच तिला राग येत असतो आणि ह्या गोष्टीमुळेच आता
अर्णवसोबत बोलत नसते. पण अर्णवला आता या गोष्टीचं खूपच जास्त वाईट वाटतं, कारण अर्णव आता ह्या सगळ्या परिस्थितीतून जात असतो. त्याला वाटत असतं की निदान या दिवशी तरी आपल्या बहिणीनं आपल्यासोबत बोलायला हवं, पण ती बोलत नसल्यामुळे तो आतून खूप जास्त मोडून गेलेला असतो. पण ईश्वरी त्याला त्यावेळेला सुद्धा सावरत असते. ईश्वरीचं हेच म्हणणं असतं की जास्त मनाला गोष्टी लावून घेऊ नका, कारण या सगळ्याचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो, आणि हे सगळं काही ती आता समजावत असते. त्याच वेळेला दुसरीकडे मात्र आता अर्णवला ईश्वरीने समजवल्यामुळे थोडं जरा बरं वाटत असतं, आणि तिने हेच सांगितलेलं असतं की हेही दिवस जातील, सगळं काही ठीक होईल, पण तुम्ही असा स्वतःला त्रास करून घेत जाऊ नका, हे तिने म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता अर्णव थोडा का होईना रिलॅक्स असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की मामाला वल्लरी आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या या राकेशवर संशय येत होता. म्हणून तर आता मामाला डाऊट येत असल्यामुळे मामा आता विचार करतो की काहीतरी चुकते, काहीतरी गणित आहे. म्हणूनच मामा आता वल्लरीला तिथे तर बाहेर विचारलेलं असतं, पण तिने उलटे उत्तरं दिलेली असतात. मामाला कळून चुकतं की वल्लरी आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. ईश्वरीच्या बाबतीत तर आधीच तिने एवढा मोठा गैरसमज करून घेतला, ईश्वरी तिच्या नजरेतही खपत नाही. मग आता काय चाललंय या वल्लरीचं, असाच मामा विचार करत असतो. पण इकडे दुसरीकडे आता जी वल्लरी असते ना, ती मात्र आता खूपच जास्त विचार करत असते, कारण तिला आता मामाने उलटसुलट प्रश्न तर विचारलेलेच असतात, पण मामाला ना जास्त संशय येत असतो. मामा आता विचार करतो की नाही, हिचा एकदा मोबाईल तर चेक करायलाच हवा. तो ती संधी बघत असतो. नेमकी ना आता आंघोळीला सकाळच्या वेळेला वल्लरी जाते, तेव्हाच तिचा मोबाईल आपण बघूया असा निर्णय आता मामानं घेतलेला असतो. वल्लरी आता सकाळच्या वेळेला आंघोळीला गेलेली असते, तेव्हा तिचा मोबाईल बाहेर टेबलवरच ठेवलेला असतो. तेव्हाच मोबाईल चेक करायचा, असा या गोष्टी मामाने डोक्यामध्ये फिट केल्यामुळे मामा आज चक्क सकाळी लवकर उठलेला असतो. वल्लरीला हे सुद्धा खूपच असतं. वल्लरी आज म्हणत देखील असते मामाला की आज तुमची सकाळ एवढ्या लवकर कशी झाली. वल्लरीला मामा आता सांगतो की माझं एक काम आहे ऑफिसचं, आणि त्याचसाठी मी उठलो आहे. मामा असं उघाच काहीतरी तिला सांगतो, कारण तिला त्या गोष्टीवर विश्वास बसायला हवा. वल्लरी म्हणते, ओके, आज तुम्हाला कामं दिसत आहेत का? मी काही सांगितलं माझ्यासाठी उठा तर कधी उठणार नाही, आज मात्र कामांसाठी बरोबर उठलात, असं ती टोमणा मारत असते. पण या सगळ्याचा मामाला काही फरक पडत नाही. त्यानंतर मामा आता बघत असतो की ही कधी वॉशरूममध्ये जाते. तर त्यानंतर आता वल्लरी आतमध्ये जशी जाते तसं मामा वल्लरीचा मोबाईल हातामध्ये घेतो. वल्लरीचा मोबाईल हातात घेता क्षणी मोबाईलमध्ये कॉल लॉग्स, त्याचसोबत काही फोटोज व्हिडिओज आहेत का ते बघत असतो. तर त्यामध्येच ना आता त्याला काही फोटोज आणि व्हिडिओज सापडतात. जो व्हिडिओ बघून आता मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकते. राकेश एका मुलीसोबत मिठी मारत होता, आणि त्याचा व्हिडिओज आता वल्लरीच्या मोबाईलमध्ये होता. मग आता मामा लगेचच आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ सेंड करून घेतो. मामाला कळतं की हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ जर अर्णव आणि ईश्वरीला दाखवला तर नक्कीच काहीतरी घडू शकतं. दुसरीकडे आता अर्णव आपल्या रूममध्ये बसलेला असताना ईश्वरी त्याच्यासोबत असते, आणि ईश्वरी आता अर्णवला सांगत असते की आपल्याला आता पुढचा सुद्धा विचार करायला हवा. थोड्याच दिवसात बाळ येणार आहे ताईचं. मग ताईचं बाळ आलं ना की या माणसाला या घरात जराही थारा द्यायचा नाही. या माणसाचं सत्य तोपर्यंत आपल्याला सगळ्या जगासमोर आणायचं आहे, ताईसमोर आणायचं आहे. त्याचसाठी आपल्याला पुरावे गोळा करावे लागणार आहेत, असंही अर्णवला आता ईश्वरी बोलत असते. ईश्वरीला अर्णव सांगतो की आपण पुरावे जरी गोळा करून आणले तरी ताईचा इतका अंधाया विश्वास आहे ना त्या राकेशवर की ताई आपल्याला खोट्यात पडेल, पण त्याच्यावर विश्वास ठेवेल, कारण त्याने तसं ताईला वेडं करून ठेवलेलं आहे, असंही आता अर्णव हा ईश्वरीला बोलत असतो. त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते की आपण प्रयत्न तर करूया, कारण आपल्याला ताईंचं डोळे उघडवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता ताईच्या घराच्या बाहेर आपण CCTV तर लावलेलं आहे, तिथून बघू आपल्याला काही पुरावे वगैरे भेटत आहेत का, जर मिळाला तर उत्तमच, असं देखील आता अर्णव बोलत असतो. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते की होईल सगळं चांगलं, आपण एक ना एक दिवस या सगळ्यासाठी प्रयत्न करूयात. तेवढ्यातच आता खोलीचं दार वाजतं, म्हणून अर्णव दार उघडायला जातो तर मामा आलेला असतो. आणि मामा जेव्हा येतो तेव्हा अर्णव आणि ईश्वरीला म्हणतो की सॉरी तुम्ही डिस्टर्ब केलं मी एवढ्या पहाटे, पण तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हे बघ अर्णव, हा व्हिडिओ बघ, यामध्ये राकेश एका मुलीला मिठी मारतोय. मग आता अर्णव म्हणतो की मला सांग मामा, हा व्हिडिओ तुला कुठे भेटला. त्यावर मामा आता अर्णवला सांगू लागतो की व्हिडिओ वल्लरीच्या मोबाईलमध्ये भेटला आहे. काय, मामीच्या मोबाईलमध्ये? अर्णवही चकित झालेला असतो. त्यावर मात्र आता मलाही माहीत नाही तिच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कसा आला, पण कालपासून मला जर तिच्यावर डाऊट येत होता, आणि म्हणूनच मी बघितलं तर मला हा व्हिडिओ सापडला आहे. हा व्हिडिओचा आपण वापर करून घेऊया, आणि हा व्हिडिओ आपल्यासाठी एक पुरावा म्हणून आहे. राकेश
राकेशबद्दलचा हा सेफ ठेवायला हवा असं देखील अर्णव आता बोलत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.